धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिली। अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले। ठाकरे बंधूंचा गंभीर आरोप। राज ठाकरे हे अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन घातलं। ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका, भाजपच्या अमित चाटम यांची टीका। मराठी आणि हिंदूंमध्ये फडणवीसांनी गफलत करू नये, फडणवीस हिंदू आहेत की नाही ते सांगावं। मुंबईमध्ये हिंदू महापौरवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। उद्धव ठाकरे जिहाद हृदय सम्राट, ठाकरे कुटुंब महाराष्ट्रातलं तरी आहे का? मुंबईसाठी काय दिवे लावलेत? नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। अर्थ खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं माझ्याकडे आहे, तुम्ही काळजी करू नका, मी शब्दाचा पक्का, पॅनलला निवडून द्या। सांगलीच्या मिरजमधील प्रचार सभेतनं अजित पवारांची मतदारांना साथ। 70,000 कोटींच्या घोटाळ्यात मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजित पवार भाजपात गेले। आमचा कार्यक्रम करणार म्हणताय, मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का हातात? महेश लांडगे यांची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका। ऐन निवडणुकीत भाजपकडून माजी महापौरांसह माजी नगरसेवकांसह कारवाईचा बडगा। सोलापुरात 28, जळगावातील 27 बंडखोर पदाधिकाऱ्यांचं निलंबन, पक्षविरोधी कारवाई केल्याचाही ठपका। नागपूरच्या सावनेरमध्ये ईडीची छापेमारी, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या घर आणि कार्यालयावर छापा, महत्त्वाची कागदपत्र सापडल्याची सूत्रांची माहिती। घोडबंदर रोडवरील गायमुख घाटामध्ये भीषण अपघात, 5 ते 6 गाड्या एकमेकांना धडकल्या। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र परिसरात यामुळे मोठी वाहतूक कोंडी। अमेरिकेतील ट्रम्प सरकारकडून वादग्रस्त विधेयकाला मंजुरी, रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500% टॅरिफ आकारणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा भारत निशाण्यावर।